इथं प्रश्न तुमच्या किंवा माझ्या शेअरचा नाहीच आहे रणजितराव. इथं प्रश्न एवढाच आहे की पंजाबराव सारख्या खोट्या फाटक्या आणि कंडम माणसाला ढाले पाटलांच्या कंपनीतनं एवढी रक्कम का दिली गेली आणि ती देताना तुम्हाला आमच्या कोणाशीच बोलावंसं नाही वाटलं. बघू नका असे आमच्याकडे, आमच्या अंगाला काही भोका नाही पडणार आहेत. हे बघा रणजितराव, ढाले पाटील कंपनीचा प्रमुख म्हणून तुम्ही हे का केलं हे आम्हाला क्लिअर कट कळलं पाहिजे. दादासाहेब, हो मग नाही, हे ढाले पाटलांचं पाणी कुठल्या दिशेला व्हायला लागले हो. हे सगळं करण्याच्या अगोदर तुम्हाला असं नाही वाटलं की एकदा आमच्याशी बोलावं, आई साहेबांशी बोलावं म्हणून? नाही वाटलं. का वाटावं? म्हणजे हेच की मी तुमच्याशी का बोलायला हवं होतं किंवा आई साहेबांशी. अहो रणजितराव, एवढी मोठी रक्कम एखाद्या आयऱ्या गैऱ्याला देताना तुम्हाला काय दादासाहेब, तुम्ही माना अथवा नका मानू, पण पंजाबराव बांदल आता आपले नातेवाईक झाले आहेत, आपल्या कुटुंबाचा भाग आहेत ते. आणि दादासाहेब, मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतोय, मी जी काही रक्कम दिली ती माझ्या हिस्स्यातली दिली, ना की तुमच्या किंवा आई साहेबांच्या. अच्छा, म्हणजे तुम्ही आता भावावरून भावकीवर उतरलायत. तर तुमचा शेअर, माझा शेअर, हरकत नाही. आता तुम्ही खाली उतरलायत म्हणल्यावरती आम्हाला पण एक पायरी खाली उतरायलाच पाहिजे ना. मोठ्या भावाची ड्युटीच आहे ती. चला तुमच्यासाठी ते पण करू. हो दादासाहेब, असं टोकाचं कशाला तुम्ही? रणजितराव, इतके दिवस तुम्ही म्हणत होतात ना की तुमचा म्हणजे ढाले पाटलांच्या कंपनीमध्ये मला काहीही इंटरेस्ट नाही, मला त्यातनं काहीही नको स्वतःसाठी, का असंच बोलायचं म्हणून बोलत होतात? दादासाहेब, बोलायचं म्हणून बोललोय असं कधीच झालेलं नाही आजपर्यंत. माझं आजही हेच मत आहे की ढाले पाटील अँड सन्स मधलं मला काहीही नकोय आणि मला माझा पगार पुरतो. अचानक त्यांना गरज पडली म्हणून, आणि माझा पगार आणि माझ्या सेव्हिंग्समध्ये ती गरज भागली नसती. अच्छा, म्हणून तुम्ही परस्पर पैसे काढले. तुम्हाला नको असलेल्या ढाले पाटील अँड सन्स मधनं तुम्ही पैसे काढून देऊन टाकले. हो. बर, अग्रीमेंट केलं? किती व्याज घेणार ठरवलं का? दादासाहेब, मदत म्हणून दिलेल्या पैशांचं मी व्याज घेत नाही, मला ते मान्यच नाही. आणि नातेसंबंधात मी अग्रीमेंट करत नाही. बरं मरू दे, पैसे परत कधी देणार विचारलं? माहित नाही. वा, पंजाबरावला बरंच झालं ना, तुम्ही विचारलं नाही, त्यांनी सांगितलं नाही. नाही, आमचं त्या विषयावर अजून काही बोलणं झालं नाही. वाह, बाप से बेटा सवाई. शिवाजीराव ढाले पाटलांचे सुपुत्र शोभता तुम्ही. त्यांनी सुद्धा पंजाबरावला मदत म्हणून पैसे उचलून दिले आणि पंजाबरावने दिला झोला. एक मिनिट दादासाहेब, सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट, तुम्ही मगाचपासून एकेरीवर येऊन असा पंजाबराव तसा पंजाबराव बोलताय. त्यांची खोटा फसवा म्हणून लायकी काढताय, हे योग्य आहे का? एरवी मान मर्यादेबद्दल तुम्हीच बौद्धिक देता ना आम्हाला, मग आपण ते सांभाळायला नको? दादासाहेब, तुमच्या सख्या लहान भावाचे सासरे आहेत ते. आर्थिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या ते आपल्या बरोबरीचे नसतील. त्यांचं वय, त्यांचा मान हा आपल्यापेक्षा मोठा आहे हे समजून घेऊन आपण बोललो पाहिजे. काय बोलताय रणजितराव? साहेब, हे फक्त तुम्हाला नव्हतं, हे मी मला स्वतःला सुद्धा बजावलंय. आणि दुसरी महत्वाची गोष्ट ही तुम्ही लक्षात घ्या, पंजाबरावांनी आपल्याला फसवलेलं नाहीये. वचनाप्रमाणे ते त्यांच्या मुलीचं लग्न माझ्याशी लावायला तयार होते, पण स्वरांगीचं दुसऱ्या मुलावर प्रेम होतं, त्यात त्यांचा काहीही दोष नाहीये. आणि तरीही त्यांनी त्यांचं वचन पूर्ण केलंच. मोठ्या मुलीऐवजी धाकट्या मुलीशी माझं लग्न लावलं, तेही मी लग्नाला मागणी घातली म्हणून. त्याबद्दल मी त्यांचा आयुष्यभर ऋणी आहे, कारण मी त्यांच्या मुलीसोबत प्रचंड सुखी आहे. थोडक्यात त्यांनी माझी फसवणूक केलेली नाहीये. या लग्नाच्या अग्रीमेंट बद्दल मला अंधारात ठेवून अनावधानाने तुम्हीच माझी फसवणूक केली आहे. रणजितराव, नाही, इतके दिवस आम्हाला असं वाटायचं की पंजाबरावानं काय तुमच्या डोक्यावरती कुठली मुळी घासली आहे का वशीकरणाचा मंत्र भुंकलाय, पण आज आम्हाला जे वाटतंय ना त्याची 100% खात्री झालेली आहे. हो, असं काही नाही दादासाहेब. नाही तर काय, मग तो करतो ते सगळं बरोबर, आम्ही करतो ते सगळं चूक. हा कुठला उरफाटा हिशोब आहे? आपल्या कंपनीतले पैसे तुम्ही एका अशा माणसाला दिलेत जो दिवाळखोर आहे, फसवणूक करणार आहे, आणि अशी प्रसिद्धी आहे त्याची अख्ख्या पंचक्रोशीत, आणि तरी आम्ही मूग गिळून गप्प बसायचं. कंपनीचा प्रमुख म्हणून सोडा हो, तुमचा मोठा भाऊ म्हणून तुम्हाला काही विचारायचं नाही का? मी मोठा भाऊ? दादासाहेब, तुम्ही मोठा भाऊ म्हणून मला विचारलंच नाही.
तुम्हाला जर तसं विचारायचं असं तर तुमचा पहिला प्रश्न असता कसली अडचण. तुम्ही ॲग्रीमेंट, व्याज किती देणार, परत कधी देणार या व्यवहारात घुसला. दादासाहेब, तुम्ही माझ्याशी मोठा भाऊ म्हणून नाही तर व्याजावरती पैसे देणार एक सावकार म्हणून बोलला. रणजितराव, पोच ठेवून बोलायचं, मापात राहायचं. आईसाहेब नाही म्हणून सगळ्या मान मर्यादा पायदळी तुडवायला लागले तुम्ही. मर्यादा घालणाऱ्या त्या पाळायच्या नसतात का दादासाहेब? तुम्हीच आम्हाला शिकवलंय ना, मोठेपणा मिळत नसतो, तो कमवावा लागतो. मग असा ओरडून मिळणार आहे? बाहेर लोक तुम्हाला कदाचित तो मान देतही असतील. दादासाहेब, मी तुमचाच लहान भाऊ आहे. माझ्याही अंगात ढाले पाटलांचंच रक्त वाहतं. कुणी घाबरवलं तर मी घाबरणारा नाहीये आणि कुणी दाबलं तर दबणाराही नाहीये. अहो, तुम्हाला सांगते, असला भारी गेम झालाय, असला भारी गेम झालाय. पर बेबी मावशींचा आणि मोनीचं कुर्दा पाडलंय मी. तो दोघी एकत्र येऊन माझ्यावर गेम टाकत होत्या आणि चीटिंग करत होत्या माहितीये. मोनी तर माझे पत्ते पण बघत होती. पर मी अजिबात मागं नाही हटले, अजिबात कचले नाही बघा. असला भारी गेम खेळले की नाही, फर्स्ट क्लास मध्ये फर्स्ट आले एकदम. अहो, काय झालं? अहो, तुम्ही दादासाहेब भाऊजींच्या खोलीत गेलता ना, तिकडं काय झालंय का? संजू, प्लीज मला या विषयावर नाही बोलायचं. ठीक आहे, राहिलं. आओ, मी तुम्हाला एक जादू दाखवू? नाही, नको. बरं, सॉरी. मग गोष्ट सांगते ना एक. हा, गोष्ट सांगतेच बर का. तुम्हीच म्हणाला होतात ना की काही बोलायचं नाही म्हणून. मग मी गोष्ट सांगते ना, म्हणजे मला बडबड करावी लागेल आणि तुम्हाला फक्त ऐकता येईल. काय? आओ, चालेल का? चालतंय म्हणताय बहुतेक. आता सांगतेच. तर वन्स अपॉन अ टाइम देअर वॉज अ आटपाट नगर. आता पुढचं मराठीतच सांगते, नाही म्हणजे तुम्हाला कळायला सोपं जाईल ना म्हणून. तर एक आटपाट नगर होतं. तिथं की नाही एक राजा त्याच्या राणी सोबत राहायचा. तो राजा स्वभावानं लय चांगला होता. त्याचं आपल्या प्रजेवर लई प्रेम होतं. तो नेहमी सगळ्यांशी हसत खेळत वागायचा. ज्या माणसांवर कुणीच प्रेम करत नाही ना, तो त्यांच्यावर पण प्रेम करायचा. तर हे झालं स्वभावाचं. पण दिसायला आगा निस्ताच वांड होता. एकदम हँडसम, म्हणजे असं उंच सावळा कृष्णच जणू. त्याचे डोळे असले पाणीदार होते आणि मिशा, या मोठ्या मोठ्या मिशा. त्या मिशांमधून खुदकन हसला की नाही, लय गॉड दिसायचा बघा.
काय नाव काय त्या राजाचं? रणजित सिंग. आणि राणीचं? तिचं काय कौतुक नाही बघा, ती एकदम अशीच होती, बेसिक, इंची मिंची. पर डोक्याला लय हुशार होती बर का, लय अक्कल होती तिला. मग एकदा काय झालं, त्या पौष महिन्याच्या अमावस्येच्या रात्री त्या राजाच्या महालावर त्याच्या शत्रूला हल्ला केला. आणि मग काही कुणाला कळेच ना की काय करायचं. सगळे ओरडायला लागले, दगा दगा, गनीम गनीम, भागो भागो, सगळे ओरडायला लागले. कुणाला काही सुधरच ना. मग या सगळ्या भागम दौडीत काय झालं माहितीये, त्या राजाचे 4 सैनिक त्याच्या शत्रूची नजर चुकवून असे बाहेर पडले आणि पळून गेले. आता राजाचे सैनिकच बाहेर पडले तर राजा थांबून तरी काय करणार. म्हणून मग राजा पण बाहेर पडला आणि तो पण पळून जायला लागला. पण अर्ध्यात गेल्यावरच त्याच्या लक्षात आलं की अरे आपली राणी तर महालातच राहिली. मग तो परत आला, त्याने आपल्या राणीला सोबत घेतलं आणि मग ते दोघं निघून गेले. आणि मग पुढं? पुढं बघा, मग ते राजा आणि राणी जंगलात जाऊन राहायला लागले. हा. आणि मग नंतर तो राजा तो शूरवीर होता ना, आणि राणी तसे डोक्याने हुशार होती, है की नाही. मग त्या दोघांनी मिळून प्लॅनिंग केलं आणि एक दिवस आपल्या महालावर धाड टाकली आणि त्या शत्रूला असं पळून लावलं. आणि मग ते राजा आणि राणी त्यांच्या महालात सुखानं राहायला लागले. झाली हा गोष्ट. सॉलिड आहे मेमरी तुझी. म्हणजे एवढं टेन्शन मध्ये असून सुद्धा तुला लहानपणीच्या गमती जमती आठवतात. हा, अहो आपण मोठे होतो ना, हा प्रॉब्लेम आहे. आपण मोठे झालो की प्रॉब्लेम पण मोठा होतो. आपण मोठं व्हायचंच नाही ना, त्याला फसवायचं. हा, मग प्रॉब्लेम कसला मोठा होतोय. कसं संजू, घर काय असतं हे तुझ्या बरोबर मला कळायला लागलं. हा महाल माझ्यासाठी घर नाहीये. तुझ्या कुशीत, तुझ्या मिठीत माझं घर आहे. म्हणजे तू घर आहेस माझं. मी खूप लकी आहे. पण माझ्या इतके नाही बर का. मी लय लकी आहे. काय झालं? अगं खूप पैसा आहे तुझ्या नशिबात. होय काय? ते जरा नवऱ्याचं बघा की. नवरा होय? नवऱ्याचं. नवरा दिसेना काय? नाही, काय माहितीये का, या मॅटर मधला माझा कॉन्फिडन्स जरा हल्लाय.
कसं काय? माझ्या वेळेस तर एकदम करेक्ट सांगितलं होतं तुम्ही. तुम्ही म्हणालेलात ना मला की 7 दिवसात लग्न होईल म्हणून, आणि बघा की झालं की 7 दिवसात लग्न. हा, झालं. पण तुम्हाला एक सिक्रेट सांगू का? सिक्रेट? मी ना तुला शेंडी लावली होती. मला भविष्य वगैरे असं हातावर बघता येत नाही बघ. काय झालं होतं, रम्मी मध्ये तुम्हाला हरवलंस ना, मग ते पैसे मला कसे मिळणार म्हणून तुला शेंडी लावली होती. बाबू खरं की काय? हा, मला आत कुठे बघता येतं? नाही म्हणजे मला पत्रिका बघता येते. मी नाही का रणजित आणि स्वरांगीची पत्रिका बघितली होती. त्यांचे तर 34 गुण जुळत होते, पण त्यांचं कुठे लग्न झालं नाही का? बेबी मावशी, हा, आता तुम्हाला मी एक सिक्रेट सांगू का? अहो ती पत्रिका खोटी होती. हा, म्हणजे सरा दीदीला मंगळ आहे ना, म्हणून आमच्या डॅडींनी ती पत्रिका खोटी बनवून तुम्हाला दिली होती. अगो बाबा, जाऊ दे. बाकी स्वरांगीची काय खबर बात? बरी आहे ना ती? एकदम झाके. आमचे ते मोहित पालेवाल दाजी आहेत की नाही, ते आणि सरा दीदी दोघं IT मध्ये काम करतात. वा, नाही म्हणजे मी नाही बोलले तिच्याशी, पण आई सांगत होती की पर मुलकातला असला म्हणून काय झालं, ते आपल्या सोरा दीदीवर लई प्रेम करतात म्हणून. छान छान. पण संजू, तसे तुझे डॅडी आहेत ना, जरा गेमाडच वाटतात बरं मला. नाही म्हणजे तुझ्या बाबतीत काही गेम टाकली नाही ना त्यांनी? कशी टाकतील हिच्या बाबतीत गेम? भोळी बाबडी आहे. तुझ्या बाबतीत नाही टाकायचे ते गेम, आणि टाकली ना तरी तू खरं खरं सांगशील बघ, तुझ्या पोटात काही राहत नाही. हॅलो. नमस्कार दादासाहेब, नमस्कार. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. कशी काय आठवण काढली आमची? आहे ना सगळं जागच्या जागी? हो, तुमचा मान सन्मान खानदानीपणा सोडून सगळं जागच्या जागी आहे. जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगायची ना पंजाबराव. काय दादासाहेब, कसं आहे, आमची आर्थिक परिस्थिती तुमच्यापेक्षा कमी असेल, पण तरी बी आम्ही खानदानीच आहोत ना. आता आम्ही थोडी गरीब झालो म्हणून असं बोलणार का तुम्ही आमच्याशी? नाही, कसं आहे, गरिबांकडे पैसे नसतील पण स्वाभिमान असतो असं ऐकून होतो आम्ही. पण तुम्ही तर फार स्वाभिमान इकून खाल्लाय. आणि हे बघा, नुसतं खानदानी खानदानी असं म्हणून खानदानीपणा येत नसतो, खानदानीपणा जपायला लागतो. ते काय नाही, आमचीच चूक झाली. आमचं कर्ज फेडायची अवकात नव्हती ना तुमची, तेव्हाच तुम्हाला खडी फोडायला पाठवायला पाहिजे होतं. पण हे आमचे बंधू रणजितराव, त्यांना रंजल्या गांजल्यांचा लई पुळका येतो ना. हे बघा पंजाबराव, रणजितरावांनी तुमची चाट ठेवली, तुम्ही सोडलीये. अहो दादासाहेब, एखाद्या बारीला आपल्या माणसाला थोडं बोट दिलं, मदत केली तर एकदा केली जाती ती मदत, नेहमी मिळती ती भीक. हो दादासाहेब, अहो आणखी त्यातल्या सुपारीसारखी गत झाली हो माझी. हा मग काय, आम्ही काय पांजरपोळ उघडलाय का तुमच्यासारख्या खोंडांना पोसायला? हो दादासाहेब, खानदानी माणसानेच खानदानी माणसाला मदत करायची असते, त्यात बिघडलं कुठं? आणि तशी बी तुमचे पाहुणेच आहोत ना आम्ही. हे बघा पंजाबराव, तुमच्याशी फालतू गप्पा मारायला वेळ नाही आमच्याकडं. एकदाच फुल अँड फायनल सांगतो, जमीन मऊ लागली म्हणून कोपरानं खाण्याला जाल तर लई महागात पडेल बर का.
नाही कसं आहे, इंडियामध्ये गरीब माणसाला लई प्रॉब्लेम असतात आणि तुमच्यासारख्या अक्कल शून्य गरीब माणसाला तर लई प्रॉब्लेम. त्यामुळे इथून पुढे तुमचे प्रॉब्लेम तुम्ही सोडवायचे. आमच्या भावाच्या समोर हात पसरायचे नाहीत, नाही तर गाठ आमच्याशी आहे. लक्षात ठेवायचं. खानदानी